काय पाहणी केली, काय निरीक्षण तुम्ही नोंदवलेलं आहे? गणेश उत्सव निमित्ताने उद्या विसर्जन मिरवणूक आहे, त्यासाठी वेगवेगळे रस्त्यावर जे विसर्जन मिरवणूक असते त्यावर रस्त्याची पाहणी आज करण्यात आली। शेवटचे क्षणी जे काही अडचण वाटल्यास त्यांना आज दूर करण्यात येईल। तसेच पूर्ण बंदोबस्ताचे अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण एरियाबद्दल त्यांना माहिती असावी, कोणकोणते रोड्स आहे, काय काय इश्यूज आहे, त्या पूर्ण एक पाहण्यासाठी आणि एरिया डॉमिनेशनसाठी आज हे रूट मार्च काढण्यात आला होता। या परिसरात सर्व जे बंदोबस्तवरचे अधिकारी उद्या परवा राहणार आहे त्यांनी सर्व या रूट मार्चमध्ये, तसेच आमची जे स्पेशलाइज्ड युनिट्स आहे, QRT असतील, बॉम्ब स्क्वॉड्स असतील, अँटीसिपेटेड चेक्स असतील, यांनी पण रूट मार्चमध्ये सहभागी झालेली आहे। आता सर्व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे, योग्य आणि कडकरीत्याने बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। सर्व गणेश मंडळांना आणि गणेश भक्तांचे जे जे काही विषय असते त्याचे निराकरण करण्यात आलेली आहे। यावर्षी आपल्याला माहिती आहे की सर्व मानाची आणि महत्त्वाची मंडळांनी स्वतःची त्यांचे टाइम टेबल शेड्यूल त्यांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते वेगवेगळे चौकात ते दिलेली शेड्यूलप्रमाणे पास होणार आहे। त्या अनुषंगाने त्यांच्याशी पण चांगली रीतीने कोऑर्डिनेशन आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे। इतर सर्व लक्ष्मी रोडवर वरून येणारे सर्व मंडल्स, तसेच तिलक रोड, कुमठेकर रोड, केलकर मार्ग, या सर्व मार्गावरचे मंडळांसोबत वेगवेगळे स्तरावर मीटिंग झालेली आहे। त्या सर्वांना एकमताने ती जे पोलिसांकडून जे निर्णय झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे समाधान आहे। आम्ही सर्व गणेश भक्तांचे सोयीसुविधासाठी, सर्व गणेश मंडळांचे पदाधिकाऱ्यांचे सोयीसुविधासाठी, सर्व ढोल ताशा पथकांचे सदस्यांचे सोयीसुविधासाठी पूर्ण पोलीस दल तयार आहे आणि सक्षमरीत्याने त्याबद्दल काम करत आहे। आता कोणताही आपत्तीजनक घटना करणारे काही क्रिमिनल एलिमेंट्सवर आमची बारीक नजर आहे। कोणताही या परिसरात किंवा शहरात इतर ठिकाणी पण अवैध धंदे किंवा अवैध दारूची विक्री किंवा अवैध काही अँटी सोशल एलिमेंट्स फिरणार नाही, यासाठी पण योग्य दखल घेण्यात आलेली आहे। पूर्ण शहरात आणि या परिसरात दोन्ही ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की ही पूर्ण गणेश उत्सव आणि हे विसर्जन मिरवणूक चांगल्या रीतीने उत्सवात पुणेकर साजरा करतील। यावर्षी राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सव आहे, लोकांची उत्साह पण जास्ती आहे, त्या दृष्टिकोनातून योग्य प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेले आहे। तसेच अधिकारी कर्मचारीचे व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीचे योग्य वापर यावर्षी करण्यात येत आहे। मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल्स आम्हाला जे नुकतेच नवीन प्राप्त झालेले आहे, तसेच अत्यंत मॉडर्न ड्रोन कॅमेराज किंवा इत्यादी जे काही नवीन सॉफ्टवेअर्स आहे, फेशियल रिकॉग्निशन सॉफ्टवेअर असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील, त्या सर्वांचे वापर करून आमचे पोलीस दल पूर्ण क्षमतेने, पूर्ण कार्यक्षमरीत्याने काम करत आहे। पूर्ण शहराची वेगवेगळे ठिकाणीचे लाईव्ह फीड्स आमचे कंट्रोल रूमला उपलब्ध आहे, ते जोडण्यात आलेली आहे, त्याची एक रिहर्सल पण झालेली आहे। मला विश्वास आहे की सगळे हे उत्सव चांगल्या रीतीने प्रत्येक मंडळाला तुम्ही एक नोडल ऑफिसर जो दिलाय त्याची ड्युटी काय असते? बरोबर आहे। टोटल शहरात अंदाजन 8,000 पोलीस अधिकारी कर्मचारी, होमगार्ड्स, SRPF कंपनीज, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स, QRTs, अँटीसिपेटेड चेकसाठी टीम्स, अशा प्रकारचे सर्व स्पेशलाइज्ड युनिट्स पण या बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत। याचबरोबर आम्ही प्रत्येक मंडळांना नोडल ऑफिसर्स दिलेली आहे। ते नोडल ऑफिसर्स हे मंडळांना त्यांचे जे जिथे आहे तिथून तिलक पुतला, तिथून बेलबाग चौक किंवा वेगवेगळे ठिकाणी जे सिटी चौकवरून येणारे मंडळ आहे, सिटी चौकचे मार्गी जे शिवाजी रोडवरून येणारे मंडळ आहे ते शिवाजी रोड मार्गे, जे पुरम चौकवरून येते ते पुरम चौक, असे वेगवेगळे ठिकाणी मंडळांना आम्ही वेगवेगळे स्तराचे अधिकारी किंवा कर्मचारी नोडल म्हणून दिलेली आहे। हे त्यांना पास करून शेवटचे क्षणीपर्यंत त्यांचे विसर्जन होईपर्यंत आणि विसर्जन नंतर परत जाईपर्यंत हे नोडल ऑफिसर्स त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतील। त्यांना मंडळांचे अधिकारी पदाधिकारीला काही अडचण असतील तर इमिजिएटली त्याचे निराकरण करण्याची त्यांची जबाबदारी आहे। ते लोक योग्यरीत्याने शेड्यूल वगैरेचे फॉलो करतील की त्याच्यावर पण देखरेख त्यांची राहील आणि अत्यंत समन्वयाने अत्यंत चांगले वातावरणात हे आमचे नोडल ऑफिसर्स काम करत आहेत। त्याचे एक कम्फर्ट लेवल मंडळांची प्रशासनासोबत, प्रशासनाची मंडळांसोबत झालेली आहे। सर, महत्त्वाचा पुण्याची जी मिरवणूक आहे ना, ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालते। मागच्या वर्षीचा अनुभव आपल्या पाठीशी आहेच। यावेळेस पोलीस खरं तर काय विशेष प्रयत्न करणार की वेळेत सगळ्या मिरवणूक संपवावी आणि लवकरात मिरवणूक लवकरात लवकर संपेल ही आमच्यासाठी प्राधान्याचे विषय नाही। आमच्यासाठी प्राधान्याचे विषय की चांगले वातावरणात, उत्साहात
सगळे मंडळांना योग्य ड्युरेशन लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड, कुमठेकर रोडला मिळावी आणि चांगल्या वातावरणात उत्साहात सगळे हे सण साजरे होतात. हे लवकर संपेल किंवा उशिरा संपेल हे काही विषय आमच्यासाठी नाही. ढोल पथकांच्या संख्येसंबंधात ढोल ताशाची संख्या किंवा ढोल ताशामध्ये सदस्यांची संख्या ही पण आमच्यासाठी प्राधान्याचे विषय नाही आहे. मंडळांनी विशेष करून त्यांचे टाइम शेड्यूल दिलेली आहे, त्या प्रत्येक चौकाला किती वाजता क्रॉस होतील ते त्यांनी दिलेले आहे. जोपर्यंत ते पालन होत असतील तोपर्यंत हे ढोल ताशा वगैरेचे संख्या ते काही विशेष अर्थ त्याचे नसते किंवा विशेष आम्ही त्या विषयावर विशेष लक्ष आमचे राहणार. गणेश मंडळांना आणि पुणेकरांना काय आवाहन? सर्व पुणेकरांना आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे गणेश उत्सवाचे हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना आम्ही विश्वास देतो की पुणे शहर पोलीस दल आणि प्रशासन हे त्यांचे सोयीसुविधासाठी, त्यांचे सुरक्षासाठी, त्याचे वाहतुकीचे नियोजनासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. अत्यंत मेहनतीने आम्ही आपल्याला हे उत्साह चांगल्या रीतीने साजरा करता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गणेश मंडळचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी हार्दिक धन्यवाद देतो. ते मागचे 10 दिवसात ते अत्यंत चांगल्या रीतीने सर्व आयोजन केलेली आहे. अत्यंत मेहनतीने त्यांनी किती महिन्यापासून त्यांचे हे आयोजन चालू होतात, त्यांचे आम्ही अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि काल त्यांचे विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची त्यांना अडचण येणार नाही हे आम्ही त्यांना हमी देतो. काही असल्यास नक्कीच त्याचे निराकरण योग्य वेळी करण्यात येईल. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद. ठीक आहे, थँक्यू सर. कॉलिंग करू द्या, बॉक्स चल ना मागे चला. पुढे या.